ठाकरेंच्या दौऱ्यात ठाकरेंच्या शिवसैनिकांनी जोरदार राडा घातलेला आहे। सुपारीबाज चले जाव अशा घोषणा ठाकरेंच्या शिवसैनिकांनी दिल्या, तर सुपाऱ्या राज ठाकरेंच्या ताफ्यावर फेकून मारण्यात आलेल्या आहेत। आणि यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्तेही आक्रमक झाले। ठाकरेंचे कार्यकर्ते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते हे भिडले होते। पोलिसांनी वेळीच दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना रोखत मोठा अनर्थ टाळलेला आहे। राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा आणि या महाराष्ट्र दौऱ्याला राज ठाकरे असताना ते बीडमध्ये आलेले असताना या ठिकाणी आपण बघतोय ठाकरेंच्या शिवसैनिकांनी राज ठाकरे चले जाव अशा घोषणा दिलेल्या आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि राज ठाकरेंना त्यांनी विरोध केलेला आहे। राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या देखील फेकलेल्या आहेत आणि यानंतर मनसेचे कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरले। त्यांनी या कार्यकर्त्यांच्या आमने सामने हे कार्यकर्ते आले आणि मग पोलिसांनी मात्र या दोन्ही कार्यकर्त्यांना नियंत्रणात ठेवलेला आहे। दोघांनाही तिथून बाजूला नेलेला आहे। राज ठाकरेंचा ताफा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी अडवलेला आहे आणि बीडमध्ये यावेळेस राज ठाकरेंचा ताफा आल्यानंतर ही सगळी घटना घडलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। अनेक ठिकाणी राज ठाकरेंचा ताफ्याला किंवा राज ठाकरेंना विरोध झाला होता आणि आता तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत, शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांनीच राज ठाकरेंना विरोध केलाय। राज ठाकरे चले जाव अशा जोरदार घोषणा दिलेल्या आहेत। तसंच राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या देखील फेकण्यात आलेल्या आहेत। यावेळेस एक मोठी आणि महत्त्वाची राजकीय बातमी बीडमधून समोर आलेली आहे। सुपारी घेऊन आले, आता विधानसभेला कुणाची सुपारी घेऊन आले हे यांनी आम्हाला की एकदा क्लिअर सांगून द्यावा महाराष्ट्राला। यांचं जिल्ह्यामध्ये काही सुद्धा नाहीये। यांनी एकदा सुपारीखोर यांनी सांगा कुणाची सुपारी घेऊन इथं आले तर। एवढं आमचं जरांगे पाटलाचं आंदोलन चालू आहे, आमच्या आरक्षणाला सुद्धा हे विरोध करायला लागलेले आहेत। त्याच्यामुळे यांनी आता इथून चलून वापस जायला पाहिजे।